करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेचा आजचा 109 नंबरचा भाग, राष्ट्र उभारणीमध्ये युवकांचं योगदान, या विषयावर आपण दर आठवड्याला एका वेगळ्या विषयावर बोलत असतो. आणि आजचा जो विषय आहे तो विषय कदाचित आपल्याला असं वाटेल की आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा किंवा सद्यस्थिती जी आहे त्याच्यावर आधारित असाच विषय, तो म्हणजे जलसंकट आणि तरुणांचं योगदान. हा फार महत्वाचा विषय आपल्याला या ठिकाणी आज घ्यायचा आहे. आणि याच्याविषयी चर्चा करत असताना आपण थोडस हे जाणून घेणं गरजेचं आहे की कशा पद्धतीनं पाण्याचा वापर आपण करतो, परिस्थिती काय आहे आणि कसा बदल होणं अपेक्षित आहे, आपण काय करू शकतो याच्यामध्ये हे समजून घ्यायचं आहे. म्हणजे पाणी टंचाई नेमकी काय आहे, मग ती फक्त भारतातली समस्या आहे का, जागतिक पातळीवर कशी आहे, महाराष्ट्रातली समस्या काय आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की याच्यावर परिणाम उपाय काय केले लोकांनी, म्हणजे आता आजूबाजूला आपले उपाय घडतायत तर ते उपाय नेमके काय केलेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. यशस्वी काही प्रयोग जे आहेत जलसंधारणामधले ते आपल्याला बघायचे आहेत. लक्षात घ्या, सरकारी योजना आणि एक युथ म्हणून मी नेमकं काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो, या सगळ्याचा सविस्तर जो काही या ठिकाणी आढावा आजच्या या सत्रामध्ये आपण घेणार आहोत. सगळ्यात महत्वाचं लक्षात द्या की आपण सुरुवात कुठून करतो की आता बरेच लोक या ठिकाणी फ्रेश होऊन बसले असतील लेक्चरसाठी, किंवा काही जण या ठिकाणी नंतर आंघोळ करणार असतील, तर इथून सुरुवात होते की साधारणतः आपण या ठिकाणी 40 ते 60 लिटर पाणी हे आंघोळीसाठी वापरतो. टॉयलेटच्या एका फ्लशसाठी साधारणतः 6 ते 10 लिटर पाणी वापरलं जातं. म्हणजे तुमचे आजी आजोबा जर बघितलं, आपल्या पाठीमागची पिढी जर बघितली त्याच्यामध्ये, तर ती साधारणतः 10 ते 15 लिटर पाणी वापरायची दिवसाला. ते वापर आता आपला जवळजवळ त्यांच्यापेक्षा 5 पटीनं वाढलेला आहे, 5 ते 10 पटीनं वाढलेला आहे, हे लक्षात. त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी काही गोष्टी समजून घेऊ. आपल्याला सगळ्यांना माहित आहे, लक्षात घ्या, 2016चा प्रसंग आठवा की आपल्याला पाण्याची रेल्वे चालवावी लागली, पाण्यासाठी ट्रेन चालवावी लागली. पश्चिम महाराष्ट्रातनं लातूरला जवळजवळ दररोज 50 वॅगनचं 25 लाख लिटर पाणी हे दर 5-6 दिवसांनी आपल्याला आणावं लागत होतं. आणि हे जवळजवळ 200 दिवस चाललं, हे लक्षात घ्या. हे महाराष्ट्रात 21व्या शतकात घडलं. फक्त महाराष्ट्रात घडलं का, केपटाऊन हे डे 0 2018 मध्ये घोषित करणारं जगातलं पहिलं शहर ठरलं की 12 मिलियन लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये अशी घोषणा करण्यात आली होती की आता नळातून पाणी येणार नाही, सगळा पाणीसाठा संपलेला आहे. सुदैवाने पाऊस पडला शेवटच्या क्षणामध्ये, त्यामुळे त्यातनं बाहेर पडता आलं, पण ही घोषणा करावी लागली. तज्ञ असा अंदाज व्यक्त करतायत की बंगलोर, चेन्नई, दिल्ली, मुंबई, पुणे हे 2030 पर्यंतच कदाचित डे 0च्या वाटेवर जाऊ शकतात. म्हणजे एखादा दिवस असा घोषित करू शकतात की आता पाणी संपलेलं, पाणी नाही येऊ शकत, अशा घोषणा करू शकतात. ही वस्तुस्थिती आहे, लक्षात घ्या. साधारणतः नीती आयोगाचा इंडेक्स काय सांगतो की 60 कोटी लोक पाण्याची तीव्र टंचाई अनुभवतात, 140 कोटीपैकी, लक्षात घ्या आपण त्याच्यामध्ये. तर जगामध्ये जे काय भारताचं स्थान आहे की जलसंकट असणाऱ्या, तीव्र जलसंकट असणाऱ्या देशांच्या पैकी आपला नंबर 13वा येतो, हे लक्षात घ्या. 70% जलसाठा जो आपला आहे तो प्रदूषित आहे, पिण्यायोग्य पाणी या ठिकाणी ते नाहीये. साधारणतः 2 लाख मृत्यू जे होत आहेत ते या ठिकाणी दूषित पाणी पिल्यामुळं या ठिकाणी होत असतात, लक्षात घ्या. 2030 पर्यंत भारतीय शहरांना 50% जास्त पाणी हवं आहे, पण उपलब्धता कमी आहे, हे लक्षात. म्हणजे 50% डिफिसिट आपण आहोतच. साधारणतः 30,000 गावं महाराष्ट्रातली अशी आहेत की दर उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई अनुभवतात, हे लक्षात घ्या. आणि यावर्षी जे काही वेगवेगळे व्हॉट्सअपवर मेसेज येत आहेत, तुम्ही काही ठिकाणी रिसर्च बघितला असेल, मग तो या ठिकाणी येणाऱ्या चक्रीवादळाचा या ठिकाणी फटका असेल, किंवा साधारणतः या ठिकाणी जुनी जाणते लोक सांगतात की जांभळाला जर जास्त पीक आलं, जांभळ जर जास्त दिसायला लागली, तर त्याचा परिणाम हा पावसावर होत असतो. म्हणजे असं ते एक संकेत असा असतो की ज्या वर्षी जांभळं जास्त पडतात त्याच्या पुढच्या वर्षी या ठिकाणी आपल्याला दुष्काळाचा सामना करावा लागतो. अशी वेगळी वेगळी या ठिकाणी काही पॅरामीटर्स आपण आजूबाजूला बघतोय. म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला हवामान खातं सांगतं किंवा बाकीच्यांनी सांगितलं की पाऊस लांबणार आहे, तोही कमी पडणार आहे. म्हणजे आपल्याला या संकटाची पुन्हा एकदा या ठिकाणी सामोरे जावं लागणार आहे, यासाठी तयारी करावी लागणार आहे, लक्षात घ्या. मग या ठिकाणी वॉटर स्कॅरिटी नेमकी काय, पाणी टंचाई असते, लक्षात घ्या. जेव्हा एखाद्या व्यक्तीला उपलब्ध पाणी 1700 घनमीटर वर्षापेक्षा कमी असतं त्यावेळेला त्या वॉटर स्ट्रेस समजला जातो.
आणि 1000 पेक्षा कमी घनमीटर पाणी असेल तर त्याला वॉटर स्कॅरिटी समजली जाते. हे लक्षात आहे. म्हणजे 3 पद्धतीची पाणी टंचाई असते. एक असते फिजिकल स्कॅरिटी, म्हणजे काय, पाऊसच कमी, राजस्थान, मराठवाडा असे काही ठिकाणी तिथे पाऊस कमीच पडतो. दुसरं असतं इकॉनॉमिकल स्कॅरिटी, म्हणजे काय, आर्थिक, पाणी उपलब्ध आहे पण ते पाणी कालव्यातनं किंवा या ठिकाणी वेगळ्या योजना राबवून गावापर्यंत पोहोचवण्यासाठी जी निधीची तरतूद नसते. दुसरा आहे क्वालिटी स्कॅरिटी, पाणी उपलब्ध तर भरपूर आहे पण मी पिऊ शकत नाही कारण ते दूषित पाणी आहे. हा देखील या ठिकाणी एक विषय असू शकतो. जलसंधारण म्हणजे काय, तर त्यातले 3 R लक्षात घ्यायचे त्याच्यामध्ये: रिड्यूस, रियूज आणि रिचार्ज. म्हणजे कमी वापर करा, पुन्हा पुन्हा वापर करा आणि ते पाणी या ठिकाणी पुनर्भरण करणार, जसं म्हणतात, तर या ठिकाणी ते महत्वाचं आहे, लक्षात घ्या. जलचक्र काय सांगतं आपल्याला, सगळ्यांना शिकवलेल्या शाळेत, लक्षात घ्या, की बाष्पीभवनातून ढग, ढगापासून पाऊस, नदी, समुद्र आणि पुन्हा बाष्पीभवन. काय लक्षात. आता साधारणतः 97.5% पाणी जे आपल्याकडे उपलब्ध आहे ते खारं पाणी आहे आणि 2.5% ओनली जे आहे ते गोड पाणी, जे प्यायला आपण वापरू शकतो, हे लक्षात घ्या. आता त्यापैकी 68.7% हे हिमनद्या किंवा बर्फ आहे आपल्याकडं आणि 30.1% जे फक्त पाणी आहे ते भूजल साठे आहेत, लक्षात घ्या. नद्या, तलाव वापरण्याऐवजी 1.2% ओढले आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे जे काय पाण्याची क्षमता तुम्ही बघता, आता हे तुम्हाला मध्ये शिकवलं जातं, बऱ्याच ठिकाणी तुम्ही अभ्यास करत असाल, UPSC, MPSC, तर हे स्टॅटिस्टिक तुम्ही बघितले असतील, हे लक्षात घ्या. पण आपल्याकडे क्रायसिस कुठपर्यंत आलेत हे लक्षात घ्या. म्हणजे शहराकडे धाव घेणाऱ्या प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे, लक्षात घ्या, की टॉप 10 सिटीज जर या ठिकाणी निवडायच्या, त्याच्यामध्ये पाण्याचे क्रायसिस येण्याची शक्यता आहे, तर त्याच्यामध्ये पहिला आहे दिल्ली. कारण यमुना नदीचं पाणी सगळं जे आहे ते पॉल्युटेड झालेलं आहे. बंगलोरला या ठिकाणी 2024ला पाण्याचे टँकर्स द्यावे लागले होते. चेन्नई 2019 मध्ये डिझेलचा अनुभव त्यांनी घेतला. हैदराबादचे तलाव संपत आहेत. जयपूरला वाळवंट वाढायला लागलेला आहे. अहमदाबादचा तोच विषय आहे. पुण्यामध्ये देखील यावेळेला आपण बघतो की पाणी मोठ्या प्रमाणामध्ये धरणातलं संपलेलं आहे आताच्या ह्याच्यामध्ये. मुंबई 7 धरणांच्यावर अवलंबून आहे, तिथेही प्रॉब्लेम येतो. गुडगाव असेल, नोएडा असेल, म्हणजे ही जी काय आर्थिकदृष्ट्या स्वायत्त समृद्ध झालेली जी काही शहरं आपण बघतो, तिथं जो काय ट्रेस आलेला आहे, जिथे जे काही लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आलेली आहे, तिथं पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. शेती आपली जवळजवळ 80% शेती पाणी जे भारतातलं आहे ते आपण शेतीसाठी वापरत असतो आणि त्यात 60% पाणी फ्लड इरिगेशनच्या मध्ये वाया जात असतं, हे लक्षात घ्या. ऊस आणि भात ही शेतात सर्वात जास्त पाणी घेणारी पिकं आहेत. ड्रिप इरिगेशन आपण आता जरी म्हटलं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात वापरलं, बऱ्याच मोठ्या प्रमाणात, तर आकडेवारी एकूण वापराच्या फक्त 10% आहे, लक्षात घ्या. जगातील भूजल साठा या ठिकाणी वापरणारा जो काय भारत जो आहे ना, त्याच्यामध्ये 25% आपण वापरतो, लक्षात घ्या. पंजाब, राजस्थान, मराठवाडा या ठिकाणी 300 मीटर पर्यंत बोरचं पाणी खाली गेलेलं आहे. आपण बघतो भूजल पातळी जी म्हणतो आपण त्याच्यामध्ये, आणि दरवर्षी 1 मीटर खाली जायला लागलेलं आहे पंजाबमध्ये. मी त्याचा आपण गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. मराठवाड्यामधले 8 जिल्हे दरवर्षी, याही वर्षी या ठिकाणी लक्षात घ्या, आपण या ठिकाणी तीव्र या ठिकाणी पाणी टंचाई जाणवतो. दुर्दैवाने गेल्या वर्षी आपल्याला पहिल्यांदा एवढ्या याच्यामध्ये की पुराचा सामना करावा लागला. आपत्ती, नैसर्गिक आपत्ती जी होती ती. आणि 2012, 13, 16, 19 आणि 23 या कालावधीमध्ये आपण दुष्काळ अनुभवलेला आहे सगळ्यांनी, हे लक्षात घ्या. संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर या ठिकाणी पाण्याच्या ट्रेन चाललेल्या आहेत. 2019 मध्ये 42,000 गावं ही आपल्याकडची टँकरवर अवलंबून होती आणि 20 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या 1995 ते 2023 मध्ये झालेल्या आहेत. यातलं मेजर कारण काय असेल तर शेतीला पाणी नाही आणि पाण्यामुळे या ठिकाणी उत्पन्न नाही, हे आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल मित्रांनो, लक्षात घ्या. मग यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वर्धा अनियमित पाऊस आपल्याकडे आहे. विदर्भात आपल्याकडे 9 तपाला 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जातं, हे आपण बघितलेलं आहे. आणि हे ज्या वेळेला आपण सगळं बघतो त्यावेळेला कोकणात काय होतं, बरोबर उलटी परिस्थिती. पावसाळ्यात 3,500 ते 4,000 मिलीमीटर पाऊस पडतो, पण साठून राहतो का, सगळंच्या सगळं पाणी या ठिकाणी समुद्रामध्ये वाहून जातं आणि या ठिकाणी पुन्हा उन्हाळ्यामध्ये कोकणामध्ये देखील आपल्याला पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी लागते, हे लक्षात घ्या. सांगली, सातारा, कोल्हापूर नद्या ज्या आहेत त्या या ठिकाणी इंडस्ट्रियल पोल्युशन मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. 2019, 2023, 2005 हे मोठे या ठिकाणी पूर या भागाने बघितलेले आहेत, हे लक्षात घ्या. हे सगळं ज्या वेळेला आपण बघतोय त्यावेळेला कारण काय आहेत, तर कारण आहेत हवामानात बदल झालेला आहे, कुठे ढगफोटी होते, कुठे हिमनद्या वितळतायत, लक्षात. वृक्षतोड आपण मोठ्या प्रमाणामध्ये केलेले आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. शहरीकरण वाढत असताना आपण या ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी बघितलं, नाशिकला काही
प्रशासकीय प्रमुखांनी किंवा राजकीय प्रमुखांनी एकत्र येऊन काय केलं, गोदावरी नदी आतून कॉन्क्रीटची करून घेतली. नदीमध्ये आतून गोदाघाट जो होता तो या ठिकाणी कॉन्क्रीटचा बांधला. ज्यावेळेला पर्यावरणवादी विरोध करत होते, अरे बाबा त्याचं एक जलचक्र आहे, पाणी मुरलं पाहिजे, त्याच्यामध्ये या ठिकाणी त्या जे काही जलचर प्राण्यांचा या ठिकाणी जीव असतो ते जलचक्र चालू राहिलं पाहिजे. आणि हे ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं, पुन्हा ते फोडून काढलं. पण आपण डेव्हलपमेंटच्या नावाखाली अशा काही गोष्टी करत आहोत. सिमेंटच्या रस्त्यांमधनं पाणी मुरायला खाली जागा राहणार आहे का आता? ते आपल्या समोरचे चॅलेंज आहेत पुढचे, हे लक्षात घ्या. म्हणजे आपण ज्या ज्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण वाढायला लागलेलं आहे त्यामुळे पाणी जिरत नाही. पाणी जर जिरपत नसेल जमिनीमध्ये तर तुम्हाला या ठिकाणी तिथं वॉटर लेवल खाली जाणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्या बाबतीत आपण या ठिकाणी भराव टाकून, म्हणजे तळे असतील, ओढे असतील, नाले असतील, त्याच्यावर भराव टाकायचं आणि इमारती बांधण्याचं काम मोठ्या प्रमाणात चाललेलं असतं. त्याचाही परिणाम आपल्याला या ठिकाणी औद्योगिकरणामध्ये कितीही नियम बनवले तरी आपण तर बऱ्याच वेळेला पाणी हे डायरेक्ट नदीमध्ये सोडलं जातं, दूषित पाणी, शुद्ध न करता. म्हणजे इचलकरंजी सारख्या शहरामध्ये अगदी आता देखील गोंधळ चालू झाला. म्हणजे पोल्युशन कंट्रोल बोर्डाने या ठिकाणी सगळ्या प्रोसेस बंद करायला सांगितलं, की तुम्ही पाणी जे काही दूषित टाकताय, लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, पुढच्या गावांना दूषित पाणी मिळतंय, त्यामुळे तुम्ही प्रोसेस बंद करायच्या. जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर प्रोसेस करत नाही, त्याला या ठिकाणी शुद्ध करत नाही, त्याचं पोल्युशन कमी करत नाही, तोपर्यंत हे पाणी नदीत सोडायचं नाही, असा निर्णय घ्यावा लागला, हे लक्षात घ्या. पाण्याचा अतिवापर आपल्याकडे बऱ्याच वेळा पाटानं पाणी देण्याचा प्रकार आपल्याकडे अजूनही आहे, लक्षात घ्या. ऊसाला देत असताना पाणी किंवा इतर शेतीच्या याच्या पद्धतीनं मग त्याच्यामध्ये पाण्याचा वापर जास्त होतो. सुदैवानं तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे, पण त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला आपल्याकडे इग्नोरन्स मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आपण अवेअर होत नाही, तिथपर्यंत जात नाही, आपण ते समजून घेत नाही, की त्याचा वापर देखील करत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्या बाबतीत लोकसंख्या वाढायला लागलेली आहे, पाणी तेवढंच आहे, पाण्याची पर्सेंटेज कमी व्हायला लागलेली, लक्षात घ्या. आता काही ठिकाणी आपण बघतो की बेजबाबदारपणे वापर, नळ बंदच करायचं नाही. माझ्या पूर्वी कोणतरी चालू केला होता, मी मध्ये चालू हात धुतलो, मी निघून गेलो, मग बंद कोण करेल? हे लक्षात, तो तसाच राहतो. काही ठिकाणी नळच असे आहेत, हे लक्षात येते, ते तसेच चालू राहतात, बंदच केले जातात. म्हणजे भारतामध्ये एक नळ अशा पद्धतीचा बनवण्यात आलेला आहे, तुम्ही जर बघितला असेल की तो नळ वापर नसलाय खाली येतो, आपोआपच खाली होतो, तुम्हाला वर पकडून धरल्याशिवाय पाणी पिता येत नाही, लक्षात घ्या. ह्या नळाचा वापर पाणी टंचाई असणाऱ्या बऱ्याच ठिकाणी जगभर केला जातो, हे लक्षात घ्या. त्याला शोधा, तो नळाचा शोध कोणी लावला, कशा पद्धतीने गेला, तर तुमच्या लक्षात येईल की हे याच्यावर काम सातत्यानं होत आलेलं आहे, लक्षात घ्या. आता संधारण नेमकं कसं होतं ते तुम्ही बघत आहात. म्हणजे आमिर खानचा वॉटर कॅम्प चालू आहे, हे आपल्याला माहित आहे. हिरवे बाजारचे पोपट पवार आपल्याला माहित आहे. तळाईगंज सिद्धीमध्ये या ठिकाणी अण्णा हजारे यांनी केलेलं काम माहित आहे, लक्षात. मग कोणी बांधतं, बंधारे बांधले जातात, लक्षात. पाणी या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं जातं, हे सगळं आहे. पण हे सगळं असत असताना तुम्ही महत्वाचं, मला असं वाटतंय, आपण समजून घेतलं पाहिजे तो भाग कोणता आहे, की आपल्या आजूबाजूला या ठिकाणी काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपण ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी बघतो त्यावेळेला मला थोडंसं बघायला वाटतं की शाहू महाराजांच्या कामाची तुलना करायची वाटते. 1907 साली या ठिकाणी बघा राधानगरी धरण बांधलं, त्याला जोडून या ठिकाणी 75 तलाव तयार केले आणि तंत्रज्ञान ते आधुनिक आणि पारंपरिक असं बांधलं, हे लक्षात त्याच्या बाबतीत की तुमच्या लक्षात येईल की ते स्वयंचलित दरवाजे आहे. म्हणजे तिथं या ठिकाणी तुम्हाला कोणतंही मेकॅनिझम लागत नाही. पाण्याचं प्रेशर आले की आपोआप 1, 2, 3, 4, 5 असे दरवाजे उघडत जातात आणि आपोआपच ते दरवाजे या ठिकाणी बंद होतात. 1907 सालचं तंत्रज्ञान, हे लक्षात घ्या, राजर्षी शाहू महाराजांचं. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक कोल्हापूरकर किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या लोकांना या ठिकाणी तो एक वेगळा अभिमान यासाठी आहे की आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम कधीच जाणवला नाही. कोल्हापूर शहरामध्ये रंकाळा नावाचा तलाव आहे, किंवा तिथं असणाऱ्या जगात रचना तुम्ही बघितल्या, गुगल सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या तलावामध्ये येणाऱ्या पाण्याची रचना अशी त्यांनी करून ठेवलेली होती की प्रायोरिटीनं पहिल्यांदा जर पाणी टंचाई जाणवणार आहे तर पाणी कुठलं बंद होईल, तर पहिल्यांदा शेतीचं पाणी बंद होईल, तलावातून बाहेर पडणार जे आहे. त्याच्यानंतर इतर वापरासाठीचं पाणी बंद होईल, पण जनावरांना पिण्याचं पाणी आणि माणसांना पिण्यासाठीचं पाणी जे आहे ते दोघांना समान शेवटपर्यंत मिळत राहील. म्हणजे शेवटचा पाण्याचा थेंब असेपर्यंत दोघांना समान पाणी मिळत राहील. ही नैसर्गिक फ्लोची केलेली रचना आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ही राजकीय दूरदृष्टी आणि त्या माध्यमातून कितीतरी पिढ्यांचं केलेलं कल्याण, हे लक्षात घ्या. म्हणजे आज
प्रत्येक ठिकाणी मग त्या माध्यमातून इरिगेशन चांगलं झालं, मग शेती चांगली झाली, शेतीचे उत्पादन वाढायला लागलं, शेतीबरोबर या ठिकाणी दूध व्यवसाय वाढायला लागला, इतर व्यवसाय समृद्धता जो भाग असतो हा या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांच्या काळातला 1907चा 1975 अण्णा हजारेंनी राळेगण सिद्धीमध्ये केलेलं काम, 50-75% लोक मायग्रेट होत असताना त्या गावामध्ये काम चालू केलं आणि आता रिव्हर्स मायग्रेशन होऊन बरीच लोक गावात परत आलेले आहेत हे लक्षात घ्या. राजेंद्र सिंग यांनी 1985 साली केलेलं काम, तर या ठिकाणी जवळजवळ 11,800 जोहाड नावाचं या ठिकाणी एक तंत्रज्ञान त्यांनी वापरलं होतं, ते वापरून या ठिकाणी पुनरुज्जीवन केलेलं आहे पाण्याचं हे लक्षात घ्या. हे ज्या वेळेला आपण बघतो हे लक्षात घ्या, त्यावेळेला 100 वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं काम, अलीकडच्या याच्यात केलेलं काम, आणि दरवर्षी आपण बारामतीत जातो. 3 वर्षे सलग चाललोय आणि अजून परत जाणार आहोत आपण. का जातो आपण? 1971 साली तिथं देखील या ठिकाणी अशाच पद्धतीने काही नेतृत्व पुढे आली आणि त्यांनी ठरवले की आपल्या भागामधलं जलसंधारणाचं काम केलं पाहिजे. तुम्ही गुगल केला तरी तुम्हाला सापडतं, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वेबसाईटवर जर तुम्ही जाल तर तिथे तुम्हाला ती डॉक्युमेंटरी सापडेल की 1971 साली आपल्या आजूबाजूला दिसणारा असाच तो एक उजाड माळभाग होता की जिथे या ठिकाणी पाण्याची टंचाई होती, शेतकऱ्यांना या ठिकाणी स्थलांतर करावं लागत, उत्पन्नाचे मार्ग नव्हते आणि तो भाग इतका सुजलाम सुफलाम झाला. त्याचं मूळचं कारण काय आहे तर तिथं पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात केलेलं जलसंधारणाचं काम आहे. लक्षात घ्या, ही जी नावं मी तुम्हाला सांगतोय काय नाव आहेत हे पहिल्यांदा समजून घ्या. त्याच्या पद्धतीनं ही नावं ती आहेत मित्रांनो, हेही कधीतरी तरुण होते. म्हणजे शरद पवारांनी हे काम चालू केलं त्यावेळेला ते युथ काँग्रेसचे लीडर होते आणि त्यांनी पाणी टंचाईसाठी जलसंधारणाचं काम केलं, समस्या ओळखली, समस्येवर काम केलं आणि त्याचे रिझल्ट तुम्ही आज बघताय. लक्षात घ्या, कितीतरी पिढ्या त्याच्यामध्ये खर्च कराव्या लागतील त्यावेळेला आपल्या आजूबाजूचा भूभाग बदलणार आहे हे लक्षात घ्या. त्याला एक दूरदृष्टी लागते. मला फक्त आजच्या व्याख्यानातनं हे नाही सांगायचं मित्रांनो की आंघोळीसाठी 10 लिटर पाणी कमी वापरा किंवा पाण्याचे नळ बंद करा, आमिर खानच्या वॉटर कप मध्ये सहभागी व्हा, तुम्ही शपथ घ्या की पाणी कमी वापरेन, पाणी कमी वापरू देईन, शुद्ध पाणी वापरायचा प्रयत्न करेल, पाण्यामध्ये या ठिकाणी प्रदूषण, हे सगळं ठीक आहे, हे करतात सगळे लोक. लक्षात घ्या, तुम्हाला हे विजनरी लीडर्स शाहू महाराजांपासून या ठिकाणी आता शरद पवारांच्या पर्यंत किंवा अण्णा हजारेंच्या पर्यंत किंवा पोपट पवारांच्या पर्यंत ज्यावेळेला तुम्ही बघता आणि अगदीच आदर्शगाव पाटोड्याच्या या ठिकाणी सरपंचांपर्यंत तुम्ही ज्यावेळेला बघता त्यावेळेला ही काय कशाची उदाहरणं आहेत? ही उदाहरणं ती आहेत मित्रांनो की एक नेतृत्व जर चांगल्या विचारांचं पुढे आलं, त्याने जर ठरवलं की मला माझा भाग बदलायचा आहे, परिवर्तित करायचा आहे, तर हे शक्य आहे. मयांक गांधी नावाचे एक या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे, ज्यांना तुम्ही गुगल करा, तुमच्या असं लक्षात येईल की परळीसारखा भाग, ज्यांनी ग्लोबल परळी नावाचा प्रयोग त्या ठिकाणी चालू केला. म्हणजे जिथं उत्पादनच होत नाही म्हणून या ठिकाणी शेतकरी शेती सोडत होते, त्या ठिकाणी त्यांनी कमी पाण्याच्या फळांची झाडं शेती या ठिकाणी राबवली, शेतीला लागणारी झाडं CSR मध्ये उपलब्ध करून दिली आणि डायरेक्ट कसे कंपनीचे या ठिकाणी बायर्स मिळतील अशासाठी प्रयत्न केले. म्हणजे आपण या समस्येकडं युथ म्हणून तुम्ही ज्या वेळेला बघता तेव्हा तुमचं हे व्हिजन असं मोठं असलं पाहिजे. म्हणजे तुमच्या करिअरमध्ये हा एक मार्ग असू शकतो की मी माझ्या तरुणांचा 50 लोकांचा ग्रुप करेन, 75 लोकांचा ग्रुप करेन आणि जर राळेगण सिद्धी घडू शकतं, जर करता हिरवे बाजार घडू शकतं, एखादी बारामती घडू शकते, कोल्हापूर सारख्या ठिकाणी हे मोठं आहे. कोल्हापूरला राजाश्रय असतं असं जरी म्हटलं झालं तर ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये आपल्या लोकांच्या भल्यासाठी हे काम करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं हे लक्षात घ्या. हेही महत्वाचं होतं. तर या सगळ्या उदाहरण म्हणजे तुमचा स्टडी हा या लेवलला जाणं गरजेचं आहे. तुम्ही 1 लिटर पाणी वापरा, आंघोळीसाठी पाणी कमी वापरा, प्रदूषण करू नका, पाण्यामध्ये या ठिकाणी आपण प्रत्येक सण उत्सवाचं निर्माल्य जे टाकतो ते टाकू नका. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे, तुम्हाला शिकवलेच जातात हे लक्षात घ्या. पण याच्यात आपलं काम नाही होणार आहे. आपल्याला काम करावं लागेल ते मोठ्या प्रमाणामध्ये तांत्रिक क्रांती कशी करता येईल. म्हणजे जे संशोधन कृषी क्षेत्रामध्ये होतंय, म्हणजे इथं पाटानं पाणी देण्याचं मी म्हटलं की बाबा ते कॅनलच्या मार्फत पाणी दिलं तर त्यातनं बाष्पीभवन होऊन जायला लागलेला आहे, असा प्रकार असताना पंजाब मधला एक तरुण मला विरारमध्ये येऊन प्रेझेंटेशन देतो की पैठण सारखं महाराष्ट्रातले एक गाव आहे की जिथं असणारे या ठिकाणी सगळ्यात मोठं मत्स्यालय म्हणजे मत्स्यबीज केंद्र जे आहे 100 एकरचं असणार आहे लक्षात घ्या, जे शासनाच्या प्रतिनिधींना चालवता येत नाही म्हणून बंद केलं होतं,
ते त्यांनी या ठिकाणी चालवायला घेतलं आणि त्यांनी मला त्यावेळेला चॅलेंज केलं, सर अगले 2-3 साल में देखना मैं पैठण ऐसा बनाऊंगा कि लोग किस लिए जाने जाएंगे कि वहां पे वॉटर स्पोर्ट्स के लिए लोग आएंगे. ही कल्पना विचार करा. मराठवाडा जिथं सातत्यानं दुष्काळग्रस्त भाग आपण म्हणतोय, तिथं पंजाब मधला एक तरुण येतो आणि तो मला म्हणतोय की सर तिथं या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीची रचना करू की मराठवाड्यातलं पैठण हे गाव वॉटर स्पोर्ट्स साठी लोक पर्यटनाला येतील. हा वेडेपणा कुठेतरी आला पाहिजे लक्षात. हा विचारातला वेडेपणा जो म्हणतोय त्याच्यामध्ये, कारण त्याच्याकडे व्हिजन आहे. त्या पाणी साठ्यावर मत्स्यबेज केंद्र चालेल, त्याच्यावर रेस्टॉरंट चालेल, त्याच्यावर या ठिकाणी काय काय वेगळे वेगळे चालू शकतं, तिथले नाही बाहेरचे लोक कसे येऊ शकतात, कसं अट्रॅक्ट करता येऊ शकतं, हे व्हिजन पाहिजे मित्रांनो. आज या पारंपरिक पद्धतीनं टेक्निक वापरणारे बरेच लोक आहेत. म्हणजे पाणी कमी वापरा, नळ बंद करा, प्रदूषण करू नका, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. यानं प्रश्न सुटणार नाही. जर या ठिकाणी पहिल्यांदा डीप म्हणजे तुषार सिंचन आलं, त्याच्यानंतर ठिबक सिंचन आलं, या संशोधनामध्ये जैन इरिगेशन मोठ्या प्रमाणामध्ये काम करतंय. आता त्यांचं संशोधन कुठल्या लेवलला चालू आहे, ते संशोधन या पद्धतीने करतायत की बाष्पीभवन किंवा या ठिकाणी जी हवेतली आर्द्रता असते त्यातलं पाणी कसं काढून घेता येईल आणि पिकासाठी वापरता येईल. म्हणजे हवेतलं पाणी जे काय आहे ते कसं काढता येईल आपल्याला, त्याच्यावर संशोधन चालू आहे. हा विचार एका बाजूला आहे. मग आपण या ठिकाणी कमीत कमी आपल्या गावातल्या ठिकाणी, आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी आपण विचार करू शकतो का 10, 15, 50 मुलांचा माझा ग्रुप आहे आणि आपण एवढा प्रयत्न करूया शासकीय योजना, CSR, बाकी सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून माझ्या गावामध्ये 100% ड्रीप इरिगेशन, माझ्या गावामध्ये या ठिकाणी पाण्याचा कमी वापर आणि झाडांची जास्तीत जास्त निर्मिती जर केली माझ्याकडे, जिथं झाडं येतील तिथं 100% पाण्याचा प्रवाह वाढणार आहे, पाऊस वाढणार आहे, लक्षात त्याच्यामध्ये. पण दुर्दैवानं आपल्याकडे काय होतं की झाडं लावण्यासाठीच्या योजना बऱ्याच येतात. म्हणजे आपण आता लाखात बोलतच नाही, पण आता कोठ्यात बोलतो. 33 कोटी झाडं लावायची आहेत, 50 कोटी झाडं लावायची आहेत किंवा लावलेली आहेत वगैरे असं बोलतो आपण, लक्षात. महाराष्ट्रातले प्रसिद्ध विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाने या ठिकाणी उत्कृष्ट जलसंधारणाचा पुरस्कार या ठिकाणी मिळवला आणि त्यांचे जे समन्वयक होते त्यांना या ठिकाणी वृक्षमित्र पुरस्कार घोषित केला शासनाने. आणि मग त्यांचा तो रिपोर्ट होता, तो रिपोर्ट बघितला त्याच्याबद्दल की त्यांनी साधारणतः या ठिकाणी 12 लाख झाडं लावल्याचा या ठिकाणी रिपोर्ट दिला होता. सर बक्षीस वितरण वगैरे सगळं झालं त्याच्यामध्ये. आणि विरोधी काही लोक असतातच परस्पर त्याच्यावरती. ते विरोधी असणाऱ्या एका गटाने या ठिकाणी त्यांना विद्यापीठाला एक पत्र लिहिलं की आपल्या विद्यापीठाच्या या प्राध्यापकांना झाडं लावण्यासाठीचा हा पुरस्कार मिळालेला आहे, हे खरं आहे का, आणि असल्यास ही झाडं कोणत्या भागामध्ये लावलेली आहेत त्याची माहिती द्यावी. मग विद्यापीठाने माहिती दिली. विद्यापीठाच्या परिसरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे, तुम्ही विचारलेली माहिती खरी आहे आणि एवढी झाडं लावलेली आहे सर कशात. मग त्यांनी दुसरं पत्र लिहिलं त्याच्यामध्ये की ही जी काही 12 लाख झाडं लावली त्या 2 झाडांच्या मध्ये अंतर किती ठेवलं होतं याच्याविषयी काही परिमाण तुमच्याकडे आहे का उपलब्ध त्याच्यामध्ये. तर त्यालाही त्यांनी उत्तर दिलं ब्लाइंडली, लक्षात घ्या त्याच्यामध्ये की 2 झाडांच्या मध्ये 3-3 फूट अंतर ठेवून या ठिकाणी आम्ही ते लावलेलं आहे. आणि मग त्यांनी तिसरा अर्ज टाकला त्याच्यामध्ये की विद्यापीठाचं एकूण असणारं क्षेत्रफळ किती आहे. 788 एकर एरिया असणारं विद्यापीठ, आणि या विद्यापीठामध्ये 12 लाख झाडं जर तुम्ही लावली असे म्हणत असाल तर 12 लाख झाडांमध्ये प्रत्येकी 3-3 फूट अंतर ठेवून येणारी जी काही जागा होती ही जागा विद्यापीठाच्या एकूण परिक्षेत्रापेक्षा जास्त होते. तर मग झाडं लावलेली बातमी चुकीची आहे, जागा सोडली नाही हे चुकीचं आहे का, विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये तुम्ही अतिक्रमण केलंय म्हणजे बाहेर झाडं लावलेली आहे. मी यातली हे मी का सांगतो त्याचं कारण लक्षात. एकदा महाराष्ट्र आपल्याकडे असा विहीर चोरीला गेली नावाचं नाटक जे आलं त्यावेळेला असं झालं होतं की इतक्या विहिरी झाल्या होत्या की आपल्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ नसेल त्याच्यापेक्षा जास्त विहिरी तयार झाल्या होत्या. दुर्दैवानं अशा पद्धतीच्या घडणाऱ्या घटना हे आपल्या समोरचं मोठं चॅलेंज आहे. म्हणून तरुण म्हणून आपलं महत्वाचं काम काय आहे लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला याच्या पलीकडे जाऊन विचार करा. जलसंधारण, जलसंकट आहे, आताही आपल्याला ते येतंय, तर आता तुम्हाला संधी आहे की हे जर संकट समोरच्या कालावधीमध्ये येणार असेल तर आता या लोकांना कसं आपल्याला आपल्याकडे घेता येईल, कसं कन्स्ट्रक्टिव्ह काम करता येईल. म्हणजे मला माझ्या मातीत उभं राहून मला माझ्याकडे या ठिकाणी एखादं बारामती सारखं, राळेगण सिद्धी सारखं किंवा पोपट हिरवे बाजार सारखं या ठिकाणी एखादं गाव उभं करता येईल का. राजर्षी शाहू महाराज राजे होते पण ते लोकांच्यासाठी काम करणारे होते. ठीक आहे, त्यांच्याकडे मोठा स्ट्रेंथ होती म्हणून त्यांनी केलं. पण आपण बऱ्याच वेळा म्हणतो की जर आपल्याला की लोकांनी एकत्र येऊन काय करायचं झालं तर काही प्रयोग होऊ शकतात का. त्यामुळे आजच्या या सत्राचा विषय हाच होता की जलसंधारणाच्या कामासाठी किंवा दुष्काळावर मात करण्यासाठी तरुणांचा काय वापर होईल.
तर त्या सगळ्या ट्रॅडिशनल किंवा आजूबाजूला सांगणाऱ्या गोष्टी ह्या तुमच्या लाईफस्टाईलचा भाग झाला पाहिजे. पाणी कमी वापरा, बरोबर, त्याचं जलसंधारण कसं होईल बघा, प्रदूषण टाळणं हे भाग आहेच. पण करिअर कट्ट्याचा स्वयंसेवक म्हणून, करिअर कट्ट्याचाच विद्यार्थी म्हणून, भारतातला या 21व्या शतकातला विद्यार्थी म्हणून ज्यावेळेला आपण बघतो, त्यावेळेला तुमच्याकडनं अपेक्षा एक आहे की तुम्ही हे घडून गेलेले जे काही लीडर आहेत त्यांनी आपल्या भागाचा कायापालट करण्यासाठी पहिला प्रश्न सोडवला पाण्याचा, आणि मग त्याच्यावर आधारित बाकीचे सगळे प्रश्न सुटले. या दृष्टीनं अभ्यास करा, या दृष्टीनं आपण मांडणी करूया, आणि या दृष्टीने जर आपली बांधणी झाली तर कदाचित एखादं पुन्हा अजून वेगळं गाव आपल्याकडे उभं राहू शकतं, हे लक्षात घ्या. तर आजच्या सत्रामध्ये उपस्थित आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि आजच्या दिवसासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.